मित्रांनो, माझे नाव अश्विनी आहे आणि माझे वय जवळपास 16 वर्ष आहे. ही गोष्ट 2 महिन्या आधीची आहे. त्यावेळेस माझ्या भावाचे लग्न होणार होते आणि लग्नाला फक्त 20 दिवसच बाकी होते. तेव्हा माझे मामा आले. मामाचे नाव राकेश होते. राकेश मामा हे माझ्या मम्मीचे दूरच्या नातेवाईकातील चुलत भाऊ लागत होते. माझ्या मम्मीला सख्खा भाऊ नसल्यामुळे दादाच्या लग्नात मामाच्या विधीसाठी राकेश मामालाच मम्मीने बोलावले होते. आता राकेश मामाचे वय जवळपास 33 वर्ष होते, तरी अजून त्यांचे लग्न झालेच नव्हते. मी राकेश मामांना पहिल्यांदाच पाहत होते. राकेश मामा घरी आल्यावर माझ्या मम्मीने त्यांना माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी पाठवले. मी माझ्या रूममध्ये अभ्यास करतच होते. राकेश मामा माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी आले. मला अभ्यास करताना पाहून ते माझ्याजवळ येऊन बसले आणि मला म्हणाले, "अरे वाह! अश्विनी, तू एवढी मोठी झालीस. तू तर खूपच लहान होतीस. तेव्हा मी तुला पाहिले होते." असे म्हणत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून माझा खांदा थोडासा चोळू लागले आणि मला म्हणाले, "तू मोठे झाल्यावर तर तुझी सुंदरता खूपच झळकून येत आहे." मामांची नजर मला काहीशी ठीक वाटली नाही. मामांचा हात माझ्या खांद्यावरून झटकून मी माझ्या रूममधून बाहेर आले. मी माझ्या घरात सगळ्यात छोटी होते. त्यामुळे मी घरात सगळ्यांचीच लाडकी होते. म्हणून मला असे वाटले, की छोटे असल्यामुळे मामाने माझ्यासोबत असे काहीतरी केले असतील. त्यामुळे मी त्याकडे एवढे लक्ष दिले नाही. घरी दादाचे लग्न होते आणि माझ्या परीक्षाही चालूच होत्या. त्यामुळे मला शाळा बुडवून येत नव्हते. म्हणून मला कसे करून शाळेला जावेच लागत होते. मला नेहमीच दादा शाळेत सोडत होता. पण आता त्याचं लग्न असल्यामुळे तो बिझी होता. म्हणून मला पप्पा शाळेत सोडत होते. पण आज पप्पाही लग्नाच्या कामानिमित्त बिझी राहत होते. मामाला घरी येऊन जवळपास 2 दिवस झाले होते. दुसऱ्या दिवशी मी शाळेसाठी तयार होऊन बाहेर आले पाहते पाहते तर काय, बाहेर कोणीच नव्हतं. मी आईला विचारलं, "आई, पप्पा कुठे आहेत?" तेव्हा आई म्हणाली, "तुझे पप्पा आणि दादा कार्यालय बुक करण्यासाठी गेले आहेत" म्हणून. मी खूप दुःखी झाले, कारण मला आता शाळेत सोडायला कोणीच नव्हते म्हणून. माझी शाळा इथून थोडीशी लांब होती आणि माझा परीक्षेचा आज पहिलाच दिवस होता. तेव्हाच मामा त्यांच्या रूममधून बाहेर आले. मामा मला म्हणाले, "अश्विनी, मी तुला शाळेत सोडतो." तेव्हा मम्मीने पप्पाच्या गाडीची चावी मामाच्या हातात दिली. मामा लगेच बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आले आणि 5 मिनिटात तयार होऊन बाहेर आले. आता सकाळचे जवळपास 9 वाजले होते. मी रोज दादा आणि पप्पांच्या मागे त्यांना पकडून बसत होते. पण मामांना मी तसं पकडूच शकत नव्हते. कारण मला खूपच लाज वाटत होती मामाची. पण थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी पण खूपच वाजत होती. घरापासून थोड्याच अंतरावर गेल्यावर मामाने माझा हात पकडून त्यांच्या कमरेच्या चारी बाजूंनी टाकला आणि मला म्हणाले, "मला तो थंडीत कुडकुडलेला आवाज मला मला असं पकडून बस. तुला थंडी वाजणार नाही म्हणून." भलेही मामाने मला असं बसायला सांगितलं होतं, पण तरीही मी मामाच्या कमरेवरून हात बाजूला घेतला. तेव्हाच मामाने अचानकच ब्रेक दाबला आणि मी त्यांच्या अंगावर पडले. जेव्हा मी त्यांच्या अंगावर पडले, तेव्हा मी माझ्या दोन्ही हातांनी मामाच्या कमरेला घट्ट पकडले. मामा मला म्हणाले, "थंडी वाजत आहे अश्विनी. मला असंच घट्ट पकडून राहा." मला थंडी तर खूपच वाजत होती. त्यामुळे मी मामांना असे पकडून बसले. पण तेव्हा मला समजून आले नाही, की जेव्हा मी मामांना असं पकडले होते ना, तेव्हा माझ्या शरीराचा पुढचा नरम भाग मामांच्या पाठीला लागला होता. तेव्हापासून मामांचे माझ्याबद्दल वागणंच बदलले होते. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला होता. त्या दिवशी मामाने मला शाळेत सोडले आणि घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा मामाच आले. घरी जातानाही मामांनी मला तसेच कमरेला पकडण्यास सांगितले होते. पण पण तेव्हा थंडीही नव्हती. दुपारची वेळच होती. खूप ऊन पडले होते. पण तरीही मामांनी मला त्यांच्या कमरेला घट्ट पकडून बसायला सांगितले होते. मी त्यांच्या कमरेला नाही पकडले, तर ते जोरजोरात ब्रेक मारत होते, जेणेकरून मी त्यांच्या अंगाला धडकत होते. म्हणून मी त्यांच्या कमरेला पकडूनच जात होते. त्या दिवशी पासूनच मामाचं मला नेहमी शाळेत सोडायला आणि घरी घेऊन जाण्यास येत जात होते. तेव्हापासून मामांच्या माझ्याबद्दल नजर आणि भावना बदलल्या होत्या. एके दिवशी संध्याकाळी माझे खूपच डोके दुखत होते. मी नेहमी माझे डोके दुखत असले की आईकडून डोक्याची तेलाने मालिश करून घेत होते. पण त्यावेळेस आई दादाच्या लग्नासाठी खूपच व्यस्त होती. मी आईकडे गेले आणि म्हणाले, "आई, माझं खूपच डोकं दुखत आहे. थोडं तेलाने मालिश कर." पण तेव्हाच घरी काही पाहुणे आले होते. त्यामुळे आई किचनमध्ये त्या पाहुण्यासाठी नाश्ता आणि चहा करण्यात व्यस्त झाली होती. मी नाराज होऊन माझ्या रूममध्ये आले. तर मामाने हे सगळं पाहिलं होतं. मामा माझ्या रूममध्ये आले आणि मला म्हणाले, "अश्विनी, तुझं डोकं दुखत आहे ना? चल, मी तुझ्या डोक्याची मालिश करून देतो."
असे म्हणून त्यांनी तेलाची बाटली घेतली आणि माझ्या बेडवर माझ्या मागे येऊन बसले. मामांची नजर मला काहीशी ठीक वाटत नव्हती. मी त्यांची मदत घेण्यास नाही म्हणून उठून चालले. तेव्हाच त्यांनी माझ्या दोन्ही खांद्यांना पकडून बेडवर बसवले आणि माझे केस सोडून माझ्या केसामध्ये तेल ओतले आणि माझ्या केसांची मालिश करू लागले. काही वेळ मामा मालिश करताना मला आपोआप झोप येऊ लागली होती. मालिश करता करता अचानकच त्यांचा हात माझ्या खांद्यावर येऊ लागला होता. हळूहळू ते माझा खांदा दाबू लागले होते. खांदा दाबता दाबता त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवण्यास चालू केले. आता त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या पाठीवर मला जाणवतच होता. तो स्पर्श मला काहीसा विचित्रच वाटला. मी मामांना म्हणाले, "मामा, तुम्ही माझ्या पाठीवर हात का फिरवत आहात? मला हे चांगलं वाटत नाही. प्लीज, तुम्ही माझ्या पाठीवरून हात काढा." पण त्यांनी पाठीवरून हात न काढता माझ्या ड्रेसच्या पाठीमागची चैनच खुली केली. हे बघून मी पटकन तिथून उठून मामापासून दूर झाले आणि त्यांना म्हणाले, "मामा, तुम्ही हे काय करत आहात? मला तुमची मदत नको आहे." असं म्हणून मी माझ्या रूममधून बाहेर येऊ लागले. मामाही माझ्या मागे-मागे पळत बाहेर आले आणि त्यांनी माझा हात त्यांच्या हातात पकडला. तेव्हाच दरवाजात कामवाली मावशी आली आणि तिला पाहून मामांनी पटकन माझा हात सोडला. माझा घाबरलेला चेहरा पाहून मावशीने मला विचारलं, "काय झालं अश्विनीताई? तुम्ही खूपच घाबरलेला दिसत दिसता आहात." तेव्हा मी त्यांना काही बोलणारच होते. तेव्हाच मामा त्या मावशीला म्हणाले, "मावशी, तुम्हाला यायला किती वेळ झाला? अश्विनीच्या रूममध्ये खूपच कचरा पडला आहे बघा. ती कधीपासून स्वच्छ करण्यासाठी तुमची वाटच पाहत होती. तुम्ही आहे की की कामावर वेळेत येतच नाही. आता लवकर जाऊन तो कचरा तेवढा लवकरात लवकर साफ करा बरं." असे म्हणून मामा तिच्यावर ओरडू लागले. मावशी माझ्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी निघून गेली आणि मग मी मामाच्या हातून माझा हात सोडून पटकन मी हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. आता मामा माझ्यासोबत विचित्रच वागत होते. त्यामुळे मला आता त्यांच्यासमोर जाण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा देखील होतच नव्हती. पण लग्नाचा माहोल असल्यामुळे मी ही गोष्ट कोणालाच सांगू देखील शकत नव्हते. कारण या गोष्टीमुळे घरात भांडणं होतील आणि आनंदाचे वातावरण हे भांडणात रूपांतर होईल. म्हणून मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. संध्याकाळी जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या रूममध्ये आले आणि अभ्यास करू लागले. माझी रूम खूपच छोटी होती. तेव्हा आज मला मामांच्या पायाचा आवाज येऊ लागला. म्हणून मी पटकन रूमची लाईट बंद केली आणि चादर डोक्यावर ओढून झोपून टाकली. तेव्हाच मामा रूममध्ये आला आणि लाईट लावली. माझ्या अंगावरची चादर काढली. मी मामांना रागात ओढणारच होते. तेव्हा समोर पाहिले की मामा दोन्ही कान पकडून उठाबशा काढत होता. ते मला म्हणाले, "अश्विनी, माझं थोडं ऐकून तरी घे. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे माझ्याविषयी. मी सगळं काय तुला खरं काय आहे ते सांगेन. हे बघ, तुझे काही केस तुझ्या ड्रेसच्या चेनीत अडकले होते. तेच काढण्यासाठी मी तुझी चेन खाली केली होती. तेव्हाच तू उठून बाहेर निघून गेलीस. त्यावेळेस मला मामाचं बोलणं खरं वाटलं. मी मामांना म्हणाले, "ठीक आहे मामा, पण तुम्ही आता इथे काय करत आहात?" तेव्हा मामा मला म्हणाले, "मी तुझ्याशी बोलण्यासाठीच आलो होतो. बिचारी, तू इथे एकटीच असतेस ना, तुझ्याकडे कोणीच लक्षही देत नाही. मुलगा म्हणून तुझ्या दादाच्या मागे सगळे लागतात. तुझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही कारण तू मुलगी आहेस. तुझ्यावर हा सगळा अन्याय मला बघू वाटत नाही. सगळे तुझ्या दादाचेच लाड पुरवत असतात. पण मला तुला कोणीही विचारत नाही. तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. तुझ्यापेक्षा सगळ्यांना तुझ्या दादाचंच लग्न एवढं महत्त्वाचं आहे, की तुझ्याकडे थोडंच कोणी लक्ष देत नाही. पण तू काही काळजी करू नकोस. मी नेहमी तुझ्यासोबतच राहीन. आता तू छोटी राहिली नाहीस. तुझ्याही हक्कासाठी बोलायला पाहिजे." मामांच्या बोलण्यातून मला जाणवले, की खरंच सगळे तर दादाचेच लाड करत आहेत आणि मला कोणीही विचारत नाही. तेव्हा सगळे दादाच्या लग्नात एवढे व्यस्त झाले होते, की माझ्या परीक्षेबद्दल मला कोणीच विचारलं नव्हते. ना माझ्या अभ्यासाबद्दल विचारले, ना माझ्या तब्येतीबद्दल विचारले. मला कोणी विचारत होते, जेव्हापासून दादाचे लग्न जवळ आले, तेव्हापासून मला शाळेत कोणीही सोडायला येत नव्हते. माझी परीक्षा ही खूप महत्त्वाची आहे, पण माझे आई-वडील हे सगळं विसरले होते. आता मी लहान नाही, पण मामांची माझ्याबद्दल काळजी बघून मला चांगलेच वाटले होते. मी बेडवरून उठून मामांना मिठी मारली. मी मामांसोबत चांगले बोलू लागले. नेहमी मामा मला शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यासाठी येत जात होते. मामांच्या पाठीमागे मी मामांच्या कमरेला घट्ट मिठी मारून बसत होते. मामा नेहमी संध्याकाळी मला त्यांचा मोबाईल बघायला देत होते. आतापर्यंत मला घरात कोणीहीच मोबाईल वापरायला दिला नव्हता. पण मामा माझी खूपच काळजी घेत होते. ते मला रोज संध्याकाळी गेम खेळायला मोबाईल देत होते. एके दिवशी जेव्हा माझी आई माझ्या रूममध्ये आली, तेव्हा माझ्या हातात मोबाईल बघून ती माझ्यावर रागवलीच.
पण मी आता लहान नव्हते, की त्यांचं बोलणं ऐकून घेऊ म्हणून. मी आईला म्हणाले, "आई, यात चुकीचं काय आहे? थोडा वेळ मी जर मोबाईल घेऊन बसले, तर काय बिघडलं? झालं, तू फक्त दादालाच चांगलं करतेस. दादाला मोबाईल घेऊन दिलेस. तुला दादाच आवडतो. तुला मी आवडत नाही का?" त्या दिवशी मी पहिल्यांदाच आईला उलट बोलले होते. मी आता मामासोबतच जास्त वेळ घालवत होते. कारण त्यांच्यासोबतच मला वेळ घालवायला पण खूप आवडत होतं. ते माझी खूपच काळजी करत होते. मला तर आता असं वाटत होतं, की मामाच माझे मित्र आहेत म्हणून. आमच्या दोघांची आता खूपच चांगलीच मैत्री झाली होती. मामा माझी खूपच काळजी घेत होते आणि माझ्यावर खूप प्रेमही करत होते. माझ्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल ते माझा लाड करत होते. ते माझी तारीफही करत होते आणि मला त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून खूपच चांगले वाटत होते. मामा रोज माझ्यासाठी बाहेरून चॉकलेट आणत होते. पण ते सर्व मामा माझ्याबद्दल खोटी सहानुभूती दाखवत होते. कारण ते माझ्यासोबत असे काही करायला जाणार होते, ज्याबद्दल मला काहीच म्हणजे काडीचीही कल्पनाच नव्हती. एके दिवशी शाळेत सुट्टी असल्यामुळे मी सकाळी 9:30 वाजता उठले. मी बघितलं की सगळे नाश्ता करून त्यांचं काम करायला निघून गेले होते म्हणून. मी अंघोळ करून माझ्या रूममध्ये आले. तेव्हाच मामा माझ्या रूममध्ये आला. त्यावेळेस माझ्या अंगावर फक्त टॉवेलच होता. मामाला माझ्या रूममध्ये बघून मी पटकन रूमच्या दरवाजाच्या मागे जाऊन लपले. मी मामाला म्हणाले, "मामा, थोडा वेळ बाहेर जा ना, मी चेंज करून घेते." तेव्हा मामा माझं न ऐकता रूममध्ये घुसले. माझा हात पकडला आणि मला दरवाजाच्या मागून बाहेर काढले. त्यांनी मला वरून खाली बघितले. माझे उघडे पाय आणि उघडा खांदा बघून त्यांच्या तोंडातून लाळ टपकू लागली. ते एका विचित्र नजरेने म्हणजेच वासनलेल्या नजरेने मला बघत होते. ते मला म्हणाले, "अश्विनी, मी तुला आधी सांगितलं आहे ना, की माझ्यापासून लाजायची काहीच गरज नाही तुला. म्हणजे तू मला आपलं मानत नाहीस. तुला माझ्यावर विश्वासच नाही. चल, मी तुझे केस पुसतो." त्यावेळेस मी फक्त टॉवेलवर होते. म्हणून मी मामाला म्हणाले, "मामा, मी कपडे घालून लगेच येते. तुम्ही बाहेर जा." पण मामा काहीच ऐकत नव्हते. मामाने दुसरा टॉवेल घेतला आणि माझे केस पुसू लागले. केस पुसत असतानाच ते मला वासनेच्या नजरेने पाहत होते. त्यांनी माझ्या उघड्या खांद्यावरून हात फिरवायला चालू केले. पण त्यांचा तो स्पर्श मला खूप विचित्र आणि घाणेरडा वाटत होता. म्हणून मी त्यांचा हात चटकन चटकन बाजूला केला आणि मामांना म्हणाले, "मामा, प्लीज थोड्या वेळासाठी तुम्ही रूममधून बाहेर जा." तेव्हाच मामा माझी सुंदरतेची तारीफ करू लागले. माझ्या खांद्यावर हात ठेवून माझा कोरा खांदा चोळू लागले आणि मला नको त्या नजरेने बघू लागले. त्यावेळेस मला त्यांच्या त्या नजरेची भीतीच वाटू लागली होती. म्हणून मी त्यांना सारखं बाहेर जाण्यास सांगत होते. पण ते माझं काही एक ऐकण्यास तयारच नव्हते. तेव्हाच बाहेरून माझ्या आईचा आवाज आला. आईचा आवाज ऐकताच मामा लगेच माझ्या रूममधून बाहेर निघून गेले. त्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवस असेच निघून गेले. हळू आमच्या घरी पाहुणे येऊ लागले होते. पाहुणे घरी आल्यामुळे आता आमच्या घरामध्ये खूपच गर्दी झाली होती. रात्री आईने मामाला माझ्या रूममध्ये सांगितलं. आई आई म्हणाली, की "हॉलमध्ये दुसरे पाहुणे झोपतील. तुझ्या रूममध्ये मामाला झोपू दे." मी काहीही न विचार करता मामाला माझ्या रूममध्ये झोपण्याची परमिशन दिली. पण मला माहीत नव्हतं, की त्या रात्री मामा माझ्यासोबत काहीतरी विचित्र करणार होते म्हणून. रात्री मी नेहमीप्रमाणे माझी चादर उडून झोपी गेले. मामाचं अंथरूण वेगळं असतानाही ते माझ्या बेडवर येऊन झोपले आणि माझ्या चादरीमध्ये आले. मला खूप थंडी वाजत आहे, असं म्हणत ते माझ्या चादरीत आले आणि ते माझ्यासोबतच वेगळेच वागू लागले. ते हळू माझ्यासोबत प्रेमाने बोलू लागले. पण मला आता हे सगळं काही ठीक वाटत नव्हते. नंतर ते एका वेगळ्याच पद्धतीने माझ्या अंगावरून हात फिरवायला चालू केले. मला समजत नव्हते, की हे काय होत आहे? अचानक त्यांनी माझ्या पोटाला चिमटा काढला, ज्यामुळे मी जोरात ओरडले आणि उठण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हाच त्यांनी माझ्या कमरेला पकडून तिथे झोपवले. मामाने मला उठू दिले नाही. ते मला म्हणाले, "घरात तुझ्यावर कोणीच प्रेम करणार नाही. मीच तुझी काळजी घेऊ शकतो. तू आता मोठी झाली आहेस आणि मोठ्या मुली काय काय करत असतात ते मी तुला आता दाखवतो. तू तू पण खूप मजा येईल तुला पण खूपच मजा येईल. तू फक्त गप्प पडून राहा आणि आनंद घे." मामाचे हे शब्द मला काही ठीक वाटले नाही. मला असं वाटत होतं, की मामा माझ्यासोबत काहीतरी चुकीचं काम करत आहे म्हणून. मी त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण मामाने माझं तोंडच बंद केलं आणि माझ्यावरून हात फिरवू लागला आणि नको त्या नरम भागावरून हात फिरवू लागले. आता मला समजत नव्हतं, की मी काय करू म्हणून. त्यांनी मला किस करायला चालू केले आणि माझ्या कानावर जोरात चावले. वेदना असहनीय झाल्यामुळे मी जोरात ओरडले. तेव्हाच माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझी आई रूममध्ये आली आणि मामांना माझ्या बाजूला
म्हणजे काय माझ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहून आईला एकदमच खूपच मोठा धक्का बसला. तिला काही समजत नव्हते. तिने मला त्यांच्यापासून दूर केले. तेव्हाच माझे पप्पा पण तिथे आले आणि मला आणि माझ्या आईला रडताना पाहून माझ्या पप्पांना सर्व काही समजून गेलं. पप्पांनी मामाच्या कॉलरला पकडून त्यांच्या 2-3 कानाखाली जोरदार मारल्या आणि बेडवर डोकं धरून बसले. माझी आई रडत होती आणि पप्पांना म्हणाले, "पोलिसांकडे तक्रार करा." पण पप्पा म्हणाले, "लग्नाचं घर आहे. घरी खूप पाहुणे आले आहेत. अश्विनीसोबत काही झालं हे पाहुण्यांना समजलं तर पुढे तिचं लग्न होणार नाही म्हणून." तेव्हा माझी आई म्हणाली, "काही वर्षापूर्वी माझ्यासोबतही असंच काहीतरी झालं होतं. तेव्हा मी गप्प राहिले. पण आजकालच्या मुलींसोबत असे काही ना काही झालं होतं, तर त्यांच्या इज्जतीमुळे त्यांचे आई गप्प राहतात. त्यामुळे असल्या हैवानांना संधी भेटते. ते या संधीचा फायदा घेऊन मुलींसोबत नको ते करतात. आपण आता गप्प बसायचं नाही. तुम्हाला इज्जत महत्त्वाची आहे की तुमची मुलगी महत्त्वाची आहे?" पप्पा उठले आणि पोलिसांना फोन केला. पोलिसही घरी आले. तेव्हा सगळ्या पाहुण्यांच्या समोर मामांना अटक केली गेली. पाहुणे म्हणाले, "जे केलं ते बरोबर केलं. आत्ताच त्याला शिक्षा नाही भेटली, तर तो अजून कितीतरी मुलींसोबत असेच गैरकृत्य करेल म्हणून." त्यानंतर पोलीस मामांना घेऊन गेले. या समाजात असे हैवान असतातच, जे मुलींसोबत संधीचा फायदा घेऊन नको ते कृत्य करतात आणि आई-वडील मुलींची इज्जत जाईल म्हणून पोलिसांमध्ये तक्रार देखील करत नाहीत. आणि त्यानंतर तोच हैवान पुन्हा पुन्हा दुसरी शिकार करतो. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजे. लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच हे शिकवायलाच पाहिजे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुम्ही नवीन असताल तर आपल्या या चॅनलला नक्की